नमस्कार मित्रांनो. आत्ता माझं कॉलेज सुटलं आहे आणि मी कॉलेजवरनं घरी चाललो आहे. आज मी एका महत्त्वाचं एक अनुभव घेतला. अनुभव असा होता, कारण की माझी सवय आहे, सायकलिंग मला प्रचंड आवडते आणि मी भारतातल्या एका उत्कृष्ट अशा युनिव्हर्सिटीमध्ये मी सध्या प्राध्यापक म्हणून काम करतो. तर एका विद्यार्थ्याने मला विचारलं की सर, तुम्ही सायकलीवर दररोज तुमच्या जॉबला का येतात आणि सायकलीवर तुम्ही जॉबवरनं घरी का जातो? तुम्हाला वाटत नाही का तुम्ही गाडी आणली पाहिजे, तुम्ही फोर व्हीलर आलं पाहिजे? तर त्या विद्यार्थ्याबरोबर माझं एक 5 मिनिटाचं कम्युनिकेशन झालं आणि त्याला मी सांगितलं की शिक्षक हा जो पेशा आहे, हा पेशा म्हणजे समाजामध्ये आपलं स्वतःचं भांडवल किती आहे, आर्थिक भांडवल, हे दाखवण्याचा अजिबात पेशा नाही आहे. शिक्षक हा जो पेशा आहे, हा तत्वांचा पेशा आहे. शिक्षक हा जो पेशा आहे, हा मूल्यांचा पेशा आहे. आणि शिक्षक हा समाजाला प्रत्येक वेळेस काय देतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की मी कॉलेजला वरनं घरी जाण्यासाठी किंवा कॉलेजला येण्यासाठी एखादी मोठी गाडी आणावी किंवा फोर व्हीलर आणावी. सायकल मला अतिशय उत्कृष्ट वाटते. त्या माध्यमातून मी समाजामध्ये हा एक संदेश पोचवू शकतो की सायकल वापरली पाहिजे. निदान आपण आपल्या परीनं निसर्गाला कमीत कमी हानी पोचवली पाहिजे. कारण की निसर्ग आपल्याला जो भरभरून देतो, त्या निसर्गाला सुद्धा आपण तितक्याच भरभरून दिलं पाहिजे. आणि बघा, आज मी सायकलीवर जातो. त्यामुळं मुख्य मुद्दा हा आहे की सायकल चालवून मी काय सांगायचा प्रयत्न करतो आहे. सायकल चालवून मी हे सांगायचा प्रयत्न करतो आहे की तत्त्व, मूल्य ही खूप महत्त्वाची आहे. नाहीतर आज काय होतं आहे, ह्या भांडवलशाहीच्या युगामध्ये प्रत्येकजण निसर्गाला ओरबडण्याचं काम करतो आहे. जसं मिळेल त्या पद्धतीने फक्त ओरबडण्याचं काम करतो आहे. आणि मला असं वाटतं, मी जर सायकल चालवून बघणाऱ्या लोकांना इतकं जरी संदेश देऊ शकत असेल की आपण आपल्या परीनं निसर्गाचं संरक्षण करावं, तरी मला असं वाटतं माझा जो दररोजचा जो कार्यभाग आहे, त्यातून मी खूप काहीतरी मिळवत आहे. आणि शिक्षक हा तर एक समाजाचा केंद्रबिंदू आहे, कणा आहे. आणि त्या कण्यानं योग्य वागणं,